माझ्या ट्रिपचा हा 16वा दिवस आहे. श्रीनगरमध्ये या गुरुद्वारामध्येच मी आज पण रूम केली होती. ही माझी रूम होती. या रूममधून बाहेर पाहिलं तर असं कब्रिस्तान दिसत होतं. 2 मिनटं. ही रूम ही चांगली होती आणि ती एक कब्रिस्तान आणि एक हरिप्रभात फोर्ट आहे श्रीनगरचा, तो पण दिसत होता रूममधून. नंतर मी सकाळी फ्रेश वगैरे होऊन निघालो शंकराचार्यजी टेम्पलकडे. तिथे सुंदर पायऱ्या अशा होत्या. नंतर शंकराचार्य टेम्पल पाहिलं, तिथे दर्शन घेतलं आणि थोडे फोटो वगैरे घेतले. नंतर तिथं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मेडिटेशन करताना एक महिला दिसली तिथं. त्याच्यामुळे मी पण मेडिटेशन केलं, पण नंतर फोटो काढायला मेडिटेशन करताना कोण नव्हतं. नंतर हा कोल्हापूर महाराष्ट्रामधून आलेला एक मित्र भेटला. म्हणजे तो ओळखीचा नव्हता, पण महाराष्ट्रातलं इतक्या दूर म्हणजे महाराष्ट्रातला एखादा माणूस भेटला तर भारी वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे शंकराचार्य तपस्या स्थळ श्रीनगर येथे. काश्मीर ट्रिपमध्ये माझे आता इथं 5वा दिवस आहे आणि माझा 31 किलोमीटर प्रवास पूर्ण झालेला आहे. इथून पुढं मी आता काश्मीरपासून आता साऊथला निघाल. तर इथला व्ह्यू दाखवता काश्मीरविषयी माहिती सांगतो थोडीशी. ती डल झील आहे तिथं, तो एरिया पूर्ण डल झीलचा. आणि इकडं पूर्ण असं श्रीनगरचा व्ह्यू दिसतो. आणि ही जी नदी आहे ही झेलम नदी आहे. आणि सगळीकडे असे डोंगर वगैरे आहे. आणि हे तपस्या स्थळ मंदिर आहे. पुढून व्ह्यू चांगला आहे याचा. नंतर तेथील हा लास्ट फोटो काढून मी निघालो दल लेक पाहायसाठी. मी आता आलेलो आहे शंकराचार्यजी टेम्पल, म्हणजे त्यांचं तपस्या स्थळ होतं, तिथून दल लेक पाहायला. हे पहा किती छान व्ह्यू आहे एकदम. ही डल झील आहे. इथूनच आपलं झेलम नदीची सुरुवात होते. झेलम नदी पुढं म्हणजे सुरुवात नाही, इथं ती मानसरोवरून येते, पण इथून सुरुवात होते मेन. आणि ही श्रीनगर सिटी तिकडं पलीकडं. तर थोडा एक्समध्ये आल्याच्या नंतर तर एकदम छान सगळे व्ह्यूज वगैरे सगळे छान आहेत. आणि सिक्युरिटीची बी काही टेन्शन नाही. इथं CRPF जवान, आर्मी असे 100-100 मीटरला कॅम्प म्हणजे हे आहेत, तैनात आहेत. अजून काश्मीरी लोक इतके छान आणि इतके मस्त आहेत ना, म्हणजे कोऑपरेट करतात आणि कोणाला त्रास देत नाहीत. उलटं त्यांना वाटतं की बाहेरून आपल्या काश्मीरमध्ये यावं, कारण की त्यांचा मेन सोर्स हा टुरिझम आहे, इन्कम सोर्सचा. तर त्यामुळे ज्यांना यायचं असलं त्यांनी नक्कीच एकदा काश्मीरला भेट द्यावं. आणि इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टपेड सिम कार्ड लागेल. प्रीपेड सिम कार्ड इथं चालत नाही. आणि माझा त्याच्यामुळेच तो नंबर बंद असेल. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं. आज माझा 5वा दिवस होता इथं आणि 31 किलोमीटर माझा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता इथून पुढे पाहू, जिथपर्यंत माझं कोण होईन प्रवास करायचं तोपर्यंत मी करणारच आहे. आणि यामध्ये एक आपली मस्त 1755 इन काश्मीर MH21 इन JK1. नंतर तिथं दल लेकमध्येच भारतातील एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे नेहरू पार्कमध्ये. ते पाहिलं, तिथं फोटो काढले. आणि नंतर मी निघालो श्रीनगरहून परतीच्या प्रवासाला. या गुरुद्वारामध्ये आलो, पाय पडलो आणि थोडं मग पॅकिंग करून घेतली आणि निघालो. मी 2 वाजले होते मला दुपारचे श्रीनगरमधून निघायला. नंतर मी पुढं बनिहालपाशी आल्याच्या नंतर मला थोडा बर्फ दिसत होता. आता थंडी वाढत होती, तर तिथून बर्फ राहील नंतर. तर 2-3 जागेवर असा बर्फ दिसला मला. आणि थंडी पण खूप होती. लवकर मला स्टेच्या जागेवर पोहोचायचं होतं, संध्याकाळ बी होत होती. आता हे चंदरकोटमधील एकदम छानसा नजारा होता, तिथं मी फोटो काढून घेतला. आणि नंतर मी आलो उधमपूरमध्ये, श्री गुरुद्वारा सिंग सभा उधमपूर येथे. तिथे जेवण केलं. नंतर तिथं मला 300 रुपयामध्ये रूम मिळाली आणि मी माझा 16व्या दिवसाचा मुक्काम केला.